बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा लेक लाडकी. रीटानं पदवी परीक्षा दिली. रिझल्ट येईपर्यंत तिच्या 2-3 मैत्रिणींनी वेकेशन जॉब घ्यायचं ठरवलं. रीटाची खास मैत्रीण सुधा म्हणाली, आमच्या घराजवळ विचकार्ड नावाची संस्था आहे. तेथे मुलांना गाणी, क्राफ्ट, ड्रॉइंग, नृत्य, नाट्य इत्यादी शिकविण्यासाठी आपल्यासारख्या तरुण मुली हव्यात असं ऐकलंय. तिकडे मी जॉब घ्यावा म्हणते. अरे हो का? मलाही तिकडे नोकरी करायला आवडेल. मला लहान मुलं फार आवडतात. त्यांच्यात खेळायला, रमायला फार आवडतं. सुधा, प्लीज माझ्यासाठी जागा आहे का बघ ना. त्यांना बऱ्याच जणांची गरज आहे, कारण सुट्टीत मुलं खूप येतात. त्यांचे वयानुसार वेगवेगळे गट करतात. पण हा जॉब घेण्यापूर्वी तू तुझ्या मम्माला विचार. आधीच मी मिडल क्लास गर्ल म्हणून माझ्यावर राग आहे. तिला कळलं की तू माझ्याबरोबर हा शाळेतला जॉब घेतेस तर ती तुझ्यावर ओरडेल. तुमच्या स्टेटसला शोभणार नाही ते. सो थिंक अबाउट इट. डोंट वरी यार. अगं, आता मी लहान नाही. माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकते. आता तर मी मुळीच सांगणार नाही, नाहीतर ती जाऊच देणार नाही. तुझ्यात इतका धीटपणा आलेला पाहून खूप आनंद झाला. पण रीटा, माझ्यामुळे तुम्हा मायलेकीन संघर्ष नको इतकंच मनापासून वाटतं ग. तू काळजी करू नकोस, मी तुझं नाव नाही सांगणार. रीटानं सुधाबरोबर मुलाखत दिली आणि दोघींची निवड झाली. लगेच दोघींना कामावर बोलवले. मग रीटाला तिच्या मम्माला सांगावंच लागलं. ते ऐकून तिनं आकाश पाताळ एक केलं. हे नक्कीच तुझ्या त्या सुधाचं काम असेल. टिपिकल मिडल क्लास प्रवृत्ती. एवढी कामं करायची हौस असली तर डॅडीच्या ऑफिसात किंवा त्यांच्या कोणा मित्राकडे नोकरी करायची. त्यांचे इतके कारखाने, फर्म्स आहेत. कुणीही आनंदाने तुला घेतलं असतं. तिला समजावत रीटा म्हणाली, मम्मा, मला शाळेत छोट्या मुलांबरोबर काम करायला खूप आवडतं. ती छोटी छोटी निष्पाप मुलं गातात, बोलतात, दंगा करतात, तेव्हा इतकी मजा येते म्हणून सांगू. मी त्यावेळीच एक होऊन जाते. म्हणूनच मी ठरवलं KGचा कोर्सही करायचा. ओ माय गॉड, ह्या मुलीचं खरंच काही कळत नाही. डोक्याला हात लावीत पुढं म्हणाली, कुठून माझ्या पोटी जन्म घेतलास? कुणा कारकुनाच्या घरी जन्मायचीस तू? म्हणे KG कोर्स करणार आणि फडतूस मास्तरीण होणार. वा, अगं, एका उद्योगपती बापाची मुलगी तू. अशा 56 शाळा काढू शकशील तू. आकाशात उंच भरारी मारायची सोडून हे खूळ काय डोक्यात घेतलंस? निदान आपल्या स्टेटसचा तरी विचार करायचास. हल्ली कनिष्ठ वर्गातील मुलं सुद्धा अमेरिका, ऑस्ट्रेलियाची स्वप्न बघतात आणि तू आकाशाशी नातं जोडायचं सोडून मास्तरीण होण्याची स्वप्न बघतेस. इस शेम ऑन यू. मला माझी मुलगी म्हणण्याची लाज वाटते. मम्मा, कुणाला काही सांगायची गरज नाही. ते कसं शक्य आहे? आपण ज्या सोसायटीत उठतो बसतो तिथं कळल्याशिवाय राहणार आहे का ते? तिची बडबड चालूच होती. नेहमीप्रमाणे तिला न सांगता ती हळूच तिथून सरकली. मम्माला राग आला की ती तशीच बडबडत राहते. लहानपणापासून रीटाला त्याची सवय झाली आहे. पूर्वी ती काही बोलत नसे, पण आता आपली बाजू मांडत असे. मम्माच्या अशा वागण्यामुळे ती फार अबोल, एकलकोंडी झाली आहे. अशावेळी तिला तिच्या डॅडीची, धाकट्या भावाची फार आठवण येते. ते जवळ असावेत असे फार वाटते. डॅडी नेहमी दौऱ्यावर असतात, तर धाकटा भाऊ हर्षल बोर्डिंग स्कूलमध्ये. मम्मा तिला जवळ घेऊन कधीच प्रेमानं, मायेने सांगत नाही. त्यामुळे रीटाला मम्माविषयी प्रेम वाटण्याऐवजी धाक वाटतो. हर्षल तिचा धाकटा भाऊ, तिच्याहून चांगला 8 वर्षांनी लहान, पण त्याचा सहवास फारच कमी मिळतोय तिला, कारण मम्मीने त्याची पाठवणी बोर्डिंग स्कूलमध्ये केली. तो झाला नव्हता तेव्हा तिला वाटायचं आपल्याला एक छोटा भाऊ किंवा बहीण असावी. दोघांनी एकत्र खेळावं, एकत्र जेवावं, मजा करावी. डॅडी मम्मी पार्टीला गेल्यावर एकमेकांना सोबत करावी.
आपल्याला भाऊ झाला हे कळताच तिला इतका आनंद झाला. दिवसभर ती त्याच्या खोलीतील बेबी कॉटपाशी रुंजी घालायची. उठल्या उठल्या तोंड धुवायचे सोडून छोटा हर्षल काय करतो, दूध पितो की मुठी वळवून झोपलाय का रडतोय हे बघायला यायची. लहान रोजीकडून स्वतःच्या मांडीवर घ्यायची. संबंध वेळ त्याला बघावं, त्याच्याशी खेळावं असं तिला वाटायचं. परंतु तिच्या शिस्तप्रिय मम्माला बिलकुल आवडायचं नाही ते. ती ओरडायची, रीटा, हे काय सकाळी सकाळी तोंड न धुता हर्षल जवळ का आलीस? कितींदा सांगायचं तुला? मम्मा, आता मी तोंड धुवून आले. ब्रेकफास्ट घेतलास? आणि हे काय प्लेट इथेच घेऊन आलीस? डायनिंग रूमच्या बाहेर येऊन खायचं नाही म्हणून एकदा सांगितलंय ना. गो टू डायनिंग रूम. रोजी, तुलाही समजत नाही? मला फिरत फिरत खाल्लेलं आवडत नाही म्हणून दिवसेंदिवस तू तिला बिघडवत चाललीस. करड्या आवाजात ती रोजीवर ओरडली. मान खाली घालून रोजी म्हणाली, मेम साहेब, मी काय करू? बेबी राणी हट्टच धरून बसते. तू नाही ऐकायचं, समजलंस? नाहीतर मला सांग. आणि मग ती रिटानं ब्रेकफास्ट संपवला की नाही हे पाहायला डायनिंग रूममध्ये आली. मम्माची चाहूल लागताच रिटानं गटागटा ग्लासातलं दूध संपवलं. ब्रेडचा अख्खा स्लाइस तोंडात टाकला. ऑमलेट, ब्रेड सगळं एकदम तोंडात कोंबलंच तर घशात अडकेल ना. काटा चमच्याने तुकडे करून हळूहळू खावं. माझा होमवर्क झालेला नाही म्हणून मी फास्ट खाते. इतका वेळ हर्षलशी खेळताना होमवर्कची आठवण नव्हती. आता नीट चावून खा, मग व्यवस्थित तोंड धू, नॅपकिनलाच हात पूस, तुझ्या रूममध्ये जाऊन होमवर्क कर. आज ट्युशन मिस येणार आहे. ट्युशन मिसचं नाव काढताच तोंड वाकडं करून रीटा तिच्या रूममध्ये पळाली. पण तिचे कान शेजारच्या खोलीतील हर्षलचीच चाहूल घेत होते. हर्षलने चुर्र चुर्र करून बाटलीतलं दूध संपवलं असेल का? रोजीनं त्याला टबमध्ये आंघोळ करून मऊ मऊ पावडरच्या गोंडाने सुवासिक पावडर घातली असेल का? हर्षल काय करीत असेल? मुठी आवळून झोपला असेल की बारीक बारीक डोळ्याने टकाटका माझी वाट बघत असेल? समोर वही उघडी होती, हातात पेन्सिल पण मन मात्र हर्षलकडे गेलेलं. मम्मा आजूबाजूला नाही हे बघून तिची पावलं पुन्हा त्याच्या खोलीकडे वळायची. दिवस पळत होते, महिने उलटत होते. टुकूटुकू पाहणारा, मुठी वळवून झोपणारा गोरा पान छोटा हर्षल बघता बघता चालू लागला. एक एक शब्द बोलू लागला. तिच्या पाठी हळूहळू धावू लागला. रिटाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला शाळेत जाऊ नये असं वाटू लागलं. सबंध दिवस त्याच्याबरोबर खेळावं असं वाटू लागलं. पण मम्मीची तीक्ष्ण नजर दिसताच ती घाबरून शाळेत जायची. आता तर मम्मानं तिला पियानो, बॅले डान्सिंग, फ्रेंच क्लास अशा विविध शिकवणीत बांधून टाकलेलं. अभ्यासही वाढत होता, शिवाय शाळा होतीच. त्यामुळे हर्षलशी खेळायला फारसा वेळच मिळायचा नाही. तरी पण डॅडी मम्मी बाहेर गेल्यावर छोटा हर्षल आपल्या सोबतीला आहे यातच तिला समाधान व आनंद वाटायचा. हर्षलचा 6वा वाढदिवस नेहमीप्रमाणे मोठ्या थाटात साजरा झाला. मम्मीनं मोठ्यांनाही बोलावलं. अनेक खेळ, मॅजिक शो ठेवला. फार मजा आली. दुसऱ्या दिवशी मम्मानं हर्षलला डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याची तयारी सुरू केली. रिटानं जेव्हा पाहिलं तेव्हा तिला रडू आवरेना. हुंदके देत देत ती मम्माला म्हणाली, मम्मा, प्लीज हर्षलला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवू नकोस ना. हे बघ, तू त्याला काहीतरी भरवून देऊ नकोस. चांगली शिस्त लागायला बोर्डिंग स्कूलच हवं. तेही लहानपणापासून तुला घरी ठेवून पाहिलं. अजून म्हणते तुलाही पाठवू, पण तुझे डॅडी आपल्या डार्लिंग डॉटरला पाठवायला तयार नाहीत ना. आता हर्षलच्या बाबतीत मी त्यांचं मुळीच ऐकणार नाही. म्हणजे मम्मा, मलाही? तुलाही पाठवलं होतं. तिथे जाऊन सारखा डॅडींचा ध्यास धरलास, आजारी पडलीस, ताप उतरे ना. मग तेथून फोन आला, मग आम्ही गेलो. तरी मी म्हणत होते 2-3 दिवसात ठीक होशील, पण तुझे डॅडी ऐकेच ना. म्हणाले, कशाला बिचारीला मनाविरुद्ध बळजबरीनं बोर्डिंगमध्ये ठेवायचं. उद्या लग्न झाल्यावर घर सोडून जाणारच आहे. आणि मग तुला परत घेऊन आलो. आज तिथं असतीस तर किती स्मार्ट बोल्ड झाली असतीस. अशी भित्र्या सशासारखं डॅडी डॅडी केलं नसतंस. रिटाला प्रथमच समजलं होतं की डॅडीमुळे तिचं बोर्डिंग
वनवास चुकला होता. तिला आनंदाचं भरतं आलं. डॅडीविषयींचा जिव्हाळा, आपुलकी, माया, आदर अधिक द्विगुणित झाला. मात्र मम्माविषयीची अडी जास्तच आवळली गेली. कधी कधी तिची शिस्त, टापटीप, काटेकोरपणा पाहून रिटाला वाटायचं, ही आपली सावत्र आई तर नव्हे, किती कठोर वागते ही. डॅडीच्या प्रेमळ स्वभावापुढे, त्यांच्या हळुवार शब्दामुळे व मायेच्या स्पर्शामुळे मम्माचं प्रेम अगदी थिटं पडायचं. डॅडीविषयी ओढ जास्तच वाटायची. तिचे डॅडी अगदी साधे, प्रेमळ, मितभाषी, पण जे बोलतील ते अगदी सावकाश, हळुवार. रिटाला तर त्यांचा शब्द न शब्द मायेनं ओथंबलेला वाटायचा. इतका पैसा आला तरी त्यांची साधी वृत्ती बदलली नव्हती. नोकरांविषयी, गोरगरिबांविषयी मनात दया, कणव होती. कुणाला कधी टाकून बोलणं नाही की दुखवणं नाही. पेहराव, राहणंही अगदी साधी. असेच कपडे हवेत, त्याला इस्त्री नाही, मॅचिंग टाय नाही, बूट नाहीत, हे नाही ते नाही अशी कधी कुरकुर नाही. हाय सोसायटीचे संकेत त्यांना मान्य नव्हते. आवडलं तर पोटभर खावं, नाहीतर स्पष्ट तोंडावर सांगावं. स्वभाव जुळला तर पोटभर गप्पा माराव्यात. झोप आली की कुठंही आडवं व्हावं. याउलट मम्मा, तिचा थाटच वेगळा. ती जन्मतः श्रीमंत घराण्यातली, अगदी शिस्तप्रिय, अगदी टापटीप, नीटनेटकं हवं. डायनिंग टेबलावरचा साधा काटा, चमचा वेडा वाकडा झाला चालायचं नाही. मोठ्यानं बोलू नये, नोकरांशी अंतर ठेवूनच वागावं. हलकं मोजून मापून काट्या चमच्यानेच खावं. असेच कपडे वापरावेत, तेव्हा वापरावेत, एक ना दोन. यावरून मम्मा डॅडीत बरेच वेळा खटके उडायचे. शेवटी मम्माचीच सरशी व्हायची. डॅडी गप्प बसायचे. रिटाला वाटायचं डॅडींची बाजू घेऊन मम्माशी भांडावं, पण मम्मा पुढे एक शब्दही काढायची हिंमत व्हायची नाही तिला. मग नजरेनेच डॅडींकडे बघायची. त्यात सहानुभूती, प्रेम, कणाव दाटून आलेली असायची. मग हलकेच रिटाच्या पाठीवर थोपटल्यासारखे करून ते झटकन बाहेर पडायचे. रिटा जशी मोठी होऊ लागली तसे मम्माचे उपदेशाचे डोस वाढतच चालले. डॅडींना कधी कधी ते आवडायचे नाहीत. मग ते आवाज चढून मम्मावर ओरडायचे. तशी मम्मा म्हणायची, मग तुम्हीच तुमच्या डार्लिंग डॉक्टरला समजावा. रिटानं आर्ट्स घेण्याचं ठरवलं तेव्हा मम्मानं आरडाओरड केला. म्हणाली, आर्ट्स घेऊन मास्तरीन होणार की कारकून? केवढे बेत आखलेले, पण लेखीला आणि तिच्या डॅडीला त्याचं काय सोयर सुतक नाही. सायन्स घेऊन मोठी डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट व्हावं, निदान लोकांना सांगण्यासाठी तरी चांगला कोर्स निवडावा. पण विनळीच्या डोक्यात शिरेल तर शपथ. तेव्हा रिटानं मम्मा घरी नाही असं पाहून डॅडीनं हळुवारपणे आपल्याला भाषा व इतिहास हे विषय आवडत असल्याचं सांगितलं. डॅडी मम्माला म्हणाले, तिला ज्यात आवड आहे ते तिला घेऊ दे, तू उगाच तिच्यावर का लादतेस? अरे पण ती आर्ट्स घेऊन करणार काय? भविष्याचा थोडा तरी विचार करायला नको का? सायन्स घेऊन तरी काय करणार? सासरीच धाडणार ना तिला. लेट हर टेक व्हॉट शी वॉन्ट. तुम्ही तिला जास्तच मुळमुळीत करून ठेवा. तनतनत मम्मा रागाने बाहेर पडली. मम्मानं बाहेर पडता दोघांच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटलं होतं. रिटानं ओल्या नजरेनं डॅडींकडे पाहिलं. त्यांचा चेहरा प्रेमानं काठोकाठ भरलेला. ते अबोल होऊन जवळ आले. नेहमीप्रमाणे त्यांनी तिच्या पाठीवर थोपटलं आणि झटकन निघून गेले. त्यांच्या स्पर्शात रिटाला सर्व मिळालं. ती निर्णयापासून ढळली नाही. खरं तर कॉलेज जीवन म्हणजे स्वच्छंदी फुलासारखं. मौज मजा, मित्रमैत्रिणी, सहल, पिक्चर्स, आनंद, उत्साह यांची उधाण आलेलं. रिटाला तर कशाचीच कमतरता नव्हती. पैसा, तारुण्य, वेळ, मम्मा डॅडीसारखी सुशिक्षित आई वडील, सर्व सर्व काही होतं. वाटेल तसं जीवन उपभोगता आलं असतं. रिटाला मात्र कशातच रस नव्हता. कॉलेज, एक दोन मैत्रिणी, अभ्यास, कॉलेज आणि घर याशिवाय ती कुठं फारशी जायचीच नाही. आपण बरं की आपलं काम बरं. ना कपड्यांचा ना नटण्या मुरडण्याचा शौक. तिचा हा अलिप्तपणा पाहून मम्मा नेहमी म्हणायची, अशी कशी ग तू विरक्त?
फुलपाखरासारखे हिंडण्या फिरण्याचे दिवस तुझे. मजा करावी, चांगले कपडे घालावेत, नटावं, मुरडावं, फिरावं असं नाही वाटत तुला? कॉलेज संपलं की काकूबाईसारखी बसली घरात, कशात रस नाही. कसं व्हायचं ग तुझा? मम्माच्या उपदेशानं रिटात काही बदल व्हायचा नाही. ती ऐकत गप्प बसायची. लहानपणापासून तिला जणू ऐकण्याची सवय पडलेली. रिटानं पदवी परीक्षा दिली तशी मम्माला नवीनच काळजी सुरू झाली, तिच्या लग्नाची. अशा शांत साध्या भोळ्या फॅशन न करणाऱ्या अबोल मुलीला कोण पसंत करणार असं सारखं वाटायचं. हो, पैशाकडे पाहून एखाद्या कारकुनाने अगर बँकेतल्या ऑफिसरने रिटाला नक्कीच पसंत केलं असतं. पण मम्माला ते पटायला हवं ना. त्यांच्या स्टेटसला शोभणारा हुशार, श्रीमंत, हँडसम डॉक्टर किंवा इंजिनियर, तोही परदेशात नीट सेटल झालेला, बड्या घरचा बडा आसामी हवा होता त्यांना. यासाठी मम्माची कधीपासून खटपट चालू होती. तिने रिटाच्या मनाविरुद्ध ब्युटी पार्लरमध्ये नेऊन तिचे केस कापायला लावले होते, भुया कोरायला लावल्या होत्या. त्या दिवशी रात्री रिटा उशीत डोकं खुपसून खूप रडली होती. तिचे लाडके डॅडी महिनाभर कामाच्या निमित्ताने दौऱ्यावर गेले होते, त्यामुळे मम्माचे चांगलेच फावले होते. त्यांची अनुपस्थिती रिटाला फारच जाणवली होती. मम्माची मजल केवळ यावरच थांबली नाही, तर रिटाला आग्रहाने केस सेट करायला, मेकअप करायला सक्ती करायची. रिटा का कू करायची तेव्हा भडकून म्हणायची, स्वतःमध्ये चांगला कर्तृत्ववान नवरा शोधून काढण्याची हिंमत नाही, मी सांगते ते तरी ऐकायचं. तुझ्या बरोबरीच्या लीना, मोना, प्रिया पहा, प्रत्येकाने किती हुशार श्रीमंत मुलगा पसंत केलाय. तुला कोण पसंत करील? त्यालाही त्याच्या स्टेटसप्रमाणे मुलगी हवीच की. मम्मा, मला फॉरेनमध्ये सेटल झाला मुलगा नको. मला डॅडीला, तुला, हर्षलला सोडून इतक्या दूर जायचं नाही. प्लीज मम्मा, मला इतक्या लांब धाडू नकोस. इथलाच इंडियाचा कोणी मुलगा बघ. रिटानं भीत भीत आपलं मन उघडं केलं. वेडी का तू रिटा? फॉरेन आता दूर कुठं राहिलंय? कॉम्प्युटरमुळे जग किती जवळ आलंय. ईमेल चॅटमुळे तर रोज गप्पा होतात. आणि विमानानं पोचायला कितीसा वेळ लागतो ग? आणि तू तिथे गेलीस तर आम्ही त्या निमित्ताने वरचेवर येऊ. डॅडीही येतील? उत्सुकतेने तिने विचारलं. तिचे डोळे एकदम चमकले. हो, आम्ही सर्वच. उलट तुझे डार्लिंग डॅडी कामाच्या निमित्ताने वरचेवर येतील. मी गद्रेकडे त्यांच्या मुलासाठी शब्द टाकलाय. पुढच्या आठवड्यात तो अमेरिकेहून येतोय. लग्न करूनच जाणार म्हणे. तेव्हा जरा व्यवस्थित राहा. त्या दिवसापासून रिटाच्या हृदयाचे ठोके जास्तच वाढले. मनातून सारखी तिची प्रार्थना चालली की गद्रेच्या मुलानं नापसंत करावं, म्हणजे इतक्या लवकर सासरी जायला नको. शाळेचा जॉब करावा, KGचा कोर्स करावा. मनाप्रमाणे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा फलद्रूप झाल्या तर नशीब कशाला म्हणायचं. म्हणतात की लग्न गाठ ही ब्रह्मदेवाने घालून दिलेली गाठ आहे. ती जिथे पडणार तिथेच पडेल. मनुष्य हा एक निमित्त मात्र असतो. गद्रे मंडळी संदीपसह रिटाकडे फिरायला आली. रिटानं मुद्दामच मेकअप न करता घरातल्या साध्याच वेशात प्रवेश केला. मम्माचा तर रागाने अंगाचा तीळ पापड झाला. पाहुण्यांसमोर राग गिळून मम्माने काहीतरी सारवासारव केली, पण आतून राग खदखदच होता. जेव्हा संदीपनं अभिनेश नेत्रांनी रिटाकडं पाहिलं, त्याच्या आईवडिलांनी रिटाच्या साधेपणाची स्तुती केली, तेव्हा मम्माचा राग पटकन वितळून गेला. संदीपच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील भाव चाणाक्ष मम्मानं लगेच ओळखले. तिचा चेहरा आनंदानं चमकू लागला. संदीपनं पहिल्याच भेटीत आपली पसंती व्यक्त केली. कसलाही मेकअप नसलेली अथांग डोळ्याची, लाजरी बुजरी, निष्पाप नितळ चेहऱ्याची, सडसडीत बांध्यांची रिटा. चमचमणारा नखरेबा छाप टाकणाऱ्या अत्याधुनिक मुलींपुढे रिटा पंतीतल्या वातीसारखी सोज्वळ, मर्यादशील, शांत वाटली. भारतीय परंपरेची मूर्तिमंत प्रतिकृती वाटली. म्हणून त्याने पटकन पसंती देऊन टाकली. मम्माला आकाश ठेंगणं झालं. रिटाला तर आश्चर्याचा धक्काच बसला.
अशा साध्या अवतारात संदीप पसंत करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं तिला. रीटाची द्विधा मनस्थिती झालेली, मन अगदी चक्रावून गेलेलं, काय करावं समजत नव्हतं. ऐनवेळी डॅडीही नव्हते. काय निर्णय घेणार, कुणाला सांगणार? डॅडी लवकर यायला हवेत, मनातून ती प्रार्थना करीत राहिली. दुसऱ्या दिवशी काम आटपून अचानक डॅडी आले. मम्मानं लगेच आनंदाची बातमी कानावर घातली. हॉल ओलांडून मोठ्या खुशीत रीटाच्या खोलीकडे येत मोठ्यानं म्हणाले, हिअर इज डॅडीज डार्लिंग डॉटर. तर त्यांची लाडकी लेक हाताच्या तळव्यात तोंड खुपसून शून्यात नजर लावून बसलेली. डॅडींचा प्रेमळ आवाज ऐकताच ती उठली. धावत जाऊन तिने डॅडींना मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागल्या. डॅडींच्या शर्टाची बाही चिंब भिजली. एकदम भानावर येऊन ते म्हणाले, अरे बेटा, काय झालं, काय झालं? हे आनंदाचे अश्रू आहेत ना? शब्दाऐवजी रीटाच्या घशातून हुंदक्या मागून हुंदके बाहेर पडले. डॅडीने तिला रडायला दिलं. खिशातला रुमाल काढून तिचे डोळे पुसले. तिला हात धरून कॉटवर बसवलं. तिच्या शेजारी बसत म्हणाले, रीटा डिअर, व्हॉट इज रॉंग? व्हॉट इज रॉंग? तुला संदीप पसंत नाही आहे का? मोकळेपणानं सांग. तिने नुसती मान हलवली. अगं अगं बोलल्याशिवाय कसं समजणार बाळा? डॅडी, तुम्हाला सोडून मला इतक्या लांब नाही जायचं. औंधला गिळत रीटा म्हणाली, बस एवढाच प्रॉब्लेम? हे बघ माय डिअर डार्लिंग डॉटर, मुलीचं लग्न करून तिला सासरी एक दिवस धाडायलाच हवं ना. पण हे इतक्यात अचानक होईल असं वाटलं नव्हतं. गद्रे फॅमिली खूप चांगली आहेत. शिवाय संदीपला मी चांगलं ओळखतो. ज्या अर्थी संदीपनं सर्व मुली तुला तेही पहिल्या भेटीत पसंत केलं, याचा अर्थ सरळ आहे की मुलगा रत्नपारखी आहे. महत्वाचं आता हे की तुला तो पसंत आहे का? रीटा एकदम लाजली. संकोचानं तिचा चेहरा आरक्त झाला. तिने न सांगता डॅडीने एकदम ओळखलं. पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, तरीही रीटा, तू एकदा संदीपला एकांतात भेटावंस, त्याच्याशी बोल. पाहिजे तर मी तुमची भेट कुणाला न सांगता घडवून आणेन. ओके? ॲज यू विश डॅडी. धीटपणानं रीटा म्हणाली. तिचं खळबळलेलं मनाचं तारू स्थिर झालं. मनावरचं मनाचं ओझं हलकं झालं. डॅडीनी पुढाकार घेऊन संदीप रीटाची एका हॉटेलात भेट घडवली. रीटाला संदीप आवडला. संदीपचा तर प्रश्नच नव्हता. संदीपच्या इच्छेप्रमाणे लवकरात लवकर मुहूर्त धरला. रीटाचे मम्मा डॅडी लग्नाच्या तयारीत अकंठ बुडाले. हर्षलही लाडक्या बहिणीच्या लग्नाला आला. खरेदी, मानपान, हॉल बुकिंग सर्व झालं. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका गेल्या. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. सनीच्या मधुर वातावरणात, दिव्या फुलांच्या रोषणाईत, उच्च लोकांच्या उपस्थितीत, धार्मिक पद्धतीनं पेशवाई थाटात लग्न सोहळा पार पडला. दोन्ही घराच्या स्टेटसप्रमाणे पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन झाले. 4-5 दिवसांचा धातवा कोडाई कनालचा हनीमून झाला. पाठोपाठ जवळच्या नातेवाईकांकडे जेवण, चहा, कशाला उसंत नव्हते. त्यात संदीपची जायची तयारी. त्याला रजा नव्हती. पासपोर्ट, व्हिसा यासाठी रीटा मागे राहिली. गेला महिनाभर चालल्या धावपळीला थोडासा स्वल्पविराम मिळाला. पण मन ते खरं दुप्पट वेगानं धावत होतं. संदीपचं अमेरिकेहून येणं, त्याची प्रथम भेट, लग्न, हनीमून, त्याचं परत जाणं, रीटाला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. त्याच्याशिवाय जग ओकं बोकं वाटत होतं. सारं वातावरण खिन्न, उदास दिसत होतं. मोठी पोकळी जाणवत होती. आपण एका अनोळखी जीवावर इतकं प्रेम करू लागलो, एका महिन्यात इतक्या बदललो. तिचं तिला आश्चर्य वाटू लागलं. मग उत्कंठतेनं संदीपच्या फोनची वाट पाहू लागली. पासपोर्ट, व्हिसासाठी चक्रा, शॉपिंग, जेवणाची निमंत्रणं, या 2-3 महिने कसे गेले कळलंच नाही. व्हिसा आला. तिकीट बुक झालं. बघता बघता अमेरिकेला जाण्याचा दिवसही उजाडला. एका बाजूला संदीपच्या भेटीसाठी जीव आसुसलेला, तर दुसऱ्या बाजूला डॅडी मम्माला, हर्षलला सोडून इतक्या दूर जाणार म्हणून मन दुःखानं भरलेलं.
अंतकरण जड झालेलं. गेले कित्येक दिवस रीटानं या क्षणाची मनाने तयारी केलेली. तरीही जसा जसा जाण्याचा दिवस जवळ येत होता तसतशी अंतकरणाची धडपड वाढत होती. डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं. गेले 2 दिवस तर रीटाचे डोळे रडून रडून सुजले होते. जेवण गोड लागत नव्हतं. तिच्या डॅडींची ही स्थिती मोठी केविलवाणी झाली होती. गेले कित्येक दिवस फॅक्टरीत जायचं सोडून रीटाबरोबर धावपळ करीत होते. उसना उत्साह, उसनं हसू ओठावर आणत होते. पण त्या हास्यामागे डॅडींचा दुःखी चेहरा दडलाय हे रीटाला जाणवत होतं. चष्म्याआडचे खिन्न डोळे न बोलता सांगत होते. दुःखाचे कड आतल्या आत गिळत आहेत हे त्यांच्या पडलेल्या उतरल्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. मम्माच्या उत्साहालाही खिन्नतेची किनार दिसत होती. गेले अनेक दिवस उत्साहानं खळखळणारी मम्मा एकदम आटलेल्या पाण्यासारखी शांत कोरडी वाटत होती. मोठ्या मुश्किलीनं लेकीच्या वाढवणीची तयारी करत होती. एकमेकांना लवकर भेटण्याचं, फोन करण्याचं आश्वासन देऊन रीटा एअरपोर्टच्या आतील भागात गेली. सामानही गेलं. रीटा दिशेनाशी होईपर्यंत मम्मा डॅडीने हात हलवून टाटा केलं. पर्समधल्या छोट्याशा हात रुमालाने डोळे पुसत रीटाने सांगितल्या आदेशानुसार विमानात प्रवेश केला. तिच्या राखीव सीटवरती येऊन बसली. हवाई सुंदरीनं आपल्या नाजूक आवाजात प्रवाशांचं स्वागत केलं. विमानाची सविस्तर माहिती दिली. खुर्चीचे पट्टे बांधायला सांगितले. मशीनच्या चित्रविचित्र आवाजात विमानानं झेप घेतली. जमिनीचा संपर्क तुटला. रीटाला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं. थोडा वेळ आवरून धरलेले अश्रू पुन्हा आवेगाने बाहेर पडू लागले. हुंदक्या मागून हुंदके येऊ लागले. तशी शेजारी बसलेली जाडी गुजराती बाई प्रेमाने रीटाच्या कानाशी म्हणाली, डिक्री, पहली बार माँ बाप को छोड़कर ससुराल जा रही है ना? कब से देख रही हो? रो रो के तेरा चेहरा सूज गया है, गला भी सूख गया होगा. थोड़ा पानी पीना और आराम करना अच्छा लगेगा. आणि रीटाच्या संमतीची वाट न पाहता तिनं हवाई सुंदरी बोलवण्याचं बटन दाबलं. हवाई सुंदरी अदबीनं हजर झाली. तिला तिने रीटासाठी पाणी आणायला सांगितलं. रीटानं थँक्स म्हणून हवाई सुंदरीच्या हातातला ग्लास घेतला. थंडगार पाण्याच्या घोटानं कोरडा झालेला घसा चिंब झाला. तिला बरं वाटलं. खुर्चीवर मोकळी हवा येणारं छिद्र रीटानं फिरवून आपल्या चेहऱ्याकडे केलं. युदी कोलनच्या रुमालानं तिनं आपला चेहरा अलगद टिपला. डोळे मिटून ती निपशीत पडून राहिली. गेले 4-5 दिवस झोप नसल्या रीटाचा डोळा कधी लागला तिला समजलेच नाही. अचानक धाड धाड असा स्फोट झाल्याचा आवाज आला. पाठोपाठ स्त्रिया, मुलांचे किंचाळणे, रडणे, ओरडणे, हाहाकार. रीटाने जडावलेले डोळे किलकिले करून पाहिले तर चहूबाजूने आगीच्या ज्वाला पेटलेल्या. स्त्री, पुरुष, मुलं वेड्यासारखी धावत किंचाळत होती, रडत होती, एकमेकांना मिठ्या मारित होती. काय होतंय हे समजायच्या आतच रीटानं बसलेली खुर्ची फाडकन एखाद्या भिंगरीसारखी उडवली गेली. खुर्चीला आगीच्या ज्वालाने लपेटलं. हवेत गिरगिरत एखाद्या भिंगरीसारखी खालच्या समुद्रात विलीन झाली. काही तासातच जगभर बातमी आली की मुंबईहून सुटलेलं न्यूयॉर्कला जाणारं विमान समुद्रात खूप उंचावरून कोसळलं. विमानात एकूण 260 प्रवासी होते. कुणी जगण्याची शक्यता कमी आहे. समुद्रात कोसळलेल्या विमानाचे भाग आणि मृतदेह काढायचं काम सुरू असून अपघाताचे कारण शोधून काढण्याचे काम चालू आहे. रीटाच्या डॅडी मम्माने ही बातमी ऐकली आणि ते खुर्चीतच कोसळले. डॅडीची डार्लिंग डॉटर अगदी दूर दूर निघून गेली होती, परत कधीही न येण्यासाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.